सांगलीच्या शेरी नाल्याचे काम पूर्ण झाल्यास सांगली शहरातील पाणी तुंबण्याचा 70% प्रश्न सुटेल। त्यासाठी लागणारा 300 कोटींचा निधी त्वरित उपलब्ध करून द्यावा। केंद्र आणि राज्य सरकारने संयुक्तपणे हा प्रकल्प मार्गी लावावा अशी मागणी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली। अध्यक्ष महोदय, सांगली शहरामध्ये जो कृष्णा नदी कट जो परिसर आहे ते सांगलीच्या या सातत्याने एका विषयावर आम्ही इथे आमच्या भावना व्यक्त करत आहे आणि तो म्हणजे सांगलीचा शेरी नाल्याचा प्रश्न। आणि सांगलीच्या शेरी नाल्याच्या प्रश्नाबाबतीत आज या ठिकाणी सातत्याने आम्ही भावना मांडत आहोत की या सांगलीच्या शेरी नाल्याचा प्रश्न न मिटल्यामुळे त्याची आज जे कामं चालू आहेत ते अजूनही अर्धवट आहेत। तिथलं जे काही सांडपाणी आहे ते सगळं पुराचं घाण असणारं पाणी कृष्णा नदीत जातं आणि त्याच कृष्णा नदीतलं पाणीची व्यवस्था पुन्हा लोकांच्या पिण्याच्या पाण्यासाठी व्यवस्था करावी लागते। आज दुर्गंधी झालेल्या घाण पाण्यामधनं सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांना दुर्दैवाने ते सोसावं लागतंय। अध्यक्ष महोदय, किती वर्षानुवर्ष चालले पंप बसवले जातात पण पुढचा टप्पा केला जात नाही। काही पंप चालू असतात, काही पंप बंद असतात। जे शेरी नाल्यासाठी बजेटची तरतूद केली जाती पुन्हा त्यातले पैसे दुर्दैवाने वळवले जातात। अध्यक्ष महोदय, हा सांगली शहरातल्या आमच्या नागरिकांचा एक अत्यंत गहन प्रश्न आहे आणि शेरी नाल्याच्या प्रश्नाबाबतीत आज जे कृष्णा नदी जी आपली एक मोठी महाराष्ट्रातली आज एक अत्यंत महत्वाची नदी आहे त्या नदीमध्ये शहरातलं पाणी जातं आणि तेच पाणी पुन्हा सांगलीकरांना सोसावं लागतं। ती आज पाण्याचा कलर सुद्धा हिरवा झालेला अध्यक्ष महोदय, एवढी वाईट अवस्था त्या ठिकाणी झालेली आहे। आज सांगली शहरातल्या लोकांना या ठिकाणी सुरक्षा करण्याकरता सुरक्षित आणि चांगल्या पाण्याची व्यवस्था देण्याकरता आज हे सगळे दळणवळणाचे खर्च राज्य शासनाने व्यवस्थित करणं आवश्यक आहे।